कोकण स्थानिक संस्थेची निवडणूक जाहीर झाली. ह्या निवडणुकीकरता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड असे 3 जिल्ह्यामधली ही निवडणूक मतदारांच्या रूपाने होते. माझ्या माहितीप्रमाणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये 1018 मतदार आहेत. शिवसेना मोठा पक्ष म्हणून 305 मतदार आहेत. भारतीय जनता पक्ष 276 आणि राष्ट्रवादी 127 पर्यंत आहे. एकंदर सध्याची राजकीय परिस्थिती आपण पाहिली. मागच्या काळामध्ये विजय सावंत हे काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतरच्या काळामध्ये अनंत तरे शिवसेनेतर्फे आमदार होते. राष्ट्रवादीकडनं भास्कर जाधव, अनिल तटकरे, अनिकेत तटकरे हे त्यावेळी आमदार होते. पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मागील झालेल्या जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीमध्ये ह्या संपूर्ण कोकणामध्ये प्रचंड यश मिळालं आहे. आणि त्या यांनी आपण बघितलं तर मोठा पक्ष शिवसेना आहे आणि म्हणून मोठा पक्ष शिवसेनेचा असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशा तुझी मागणी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे केलेली आहे. नक्की आम्हाला विश्वास आहे की हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला तर त्या ठिकाणी मी स्वतः ह्या मतदारसंघामध्ये एक उमेदवार म्हणून इच्छुक राहिलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन एकनाथ शिंदे साहेब, आमचे शिवसेनेचे नेते, भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार वहिनी हे 3 पक्ष एकत्र बसून जो निर्णय देतील आणि महायुतीचा जो पक्ष, महायुतीचा जो उमेदवार देतील तर 100% निवडून आणणार हा आम्हाला विश्वास आहे.